आज मी तुमच्यासाठी वेज रेसिपी घेऊन आली आहे। तंदुरी रोटी आणि पनीर मसाला घरगुती स्टाईल। नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। पनीर मसाला 2 चम्मच, धने पावडर 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, हळद 1 चम्मच आणि घरगुती मसाला 2 चम्मच। कांदे मी इथे उभे कापून घेतले। हे 3 ते 4 उभे मोठे कांदे आहेत आणि टमाटे इथे मोठे 2 मी उभे कापून घेतले आहेत। आलं लसूण आहे, शिमला मिरची घेतली आहे। अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे। कांदे पण आपल्याला अशाच प्रकारे कापून घ्यायचे। इथे 2 मी छोटे कांदे असे कापून घेतले आहेत आणि हे खडे मसाले आहेत। पनीर आहे, पनीर मी असे उभे कापून घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ, 1 चम्मच जिरा आणि सफेद तीळ। इथे 1.5 चम्मच मी सफेद तीळ घेतले आहेत, तुम्ही काळे तीळही वापरू शकता। आणि 3 वाटी मैदा घेतला आहे आणि ही 1 वाटी गव्हाचा पीठ, त्यात मी मैदा मिक्स करते। ह्यात मी सोडा टाकला आहे, आपला जो खायचा सोडा असतो तो टाकला आहे। चिमूटभर टाकला आहे मी, जास्त नाही टाकायचं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि दही आहे, छोटी अर्धी वाटी दही घेतली आहे मी इथे। आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग थोडं पाणी टाकून मी आता मळून घेते पीठ। आपण जसा चपातीला पीठ मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे, पण थोडासा सैल ठेवायचं आहे। आणि मग मी तेल ॲड करते, 1 चम्मच तेल घेतला आहे। तर पूर्ण तेल मी पिठाला लावून घेते आणि हा पीठ 15 ते 20 मिनिटं तरी मी ठेवणार आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मग त्याच्यावर मी एक रुमाल टाकते असं ओला करून। आता आपण याला झाकून ठेवूया। इथे 2 ते 3 चम्मच मी इथे तेल घेतलं आहे। आपल्याला वाटण काढायचं आहे। तर मी कांदा टाकते, जे उभे चिरून घेतले होते कांदे ते टाकते। आता ह्याला छानपैकी परतून घेते। जास्त नाही आपल्याला परतायचं, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे। त्याच्यामध्ये आपले खडे मसाले ॲड करते। तुम्ही खडे मसाले लास्टलाही टाकू शकता, जेव्हा आपलं वाटण सगळं भाजून झाल्यावर मग लास्टला त्याच्यामध्ये ॲड करून 1 मिनिट फक्त परतून घ्या। आणि 5 ते 6 लसूण घेतले आहेत आणि अर्धा इंच आलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि उभे टमाटर कापून घेतले होते ते टाकले आणि 1 चम्मच
जिरा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. आता सगळं वाटण मी छानपैकी अशी परतून घेणार आहे. आपल्याला अशाच प्रकारे वाटण भाजून घ्यायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे पनीरसाठी. आता मी मिक्सरला बारीक करून घेते. तुम्ही याच्यामध्ये काजूही ॲड करू शकता. काजूनी पण खूप छान फ्लेवर येतो. आपला वाटण तयार आहे. तुम्ही बघू शकता वाटणाचा कलर. आता इथे मी साईडला कढई गरम करायला ठेवली होती. तेल टाकते. तर 1 चम्मच मी ते तेल टाकलं आहे. आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे आहे. अर्धा चम्मच हळद घेतला आहे मी इकडे आणि 1 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आणि मी जे उभे पनीर कापून ठेवले होते ते फ्राय करायचे आहेत आपल्याला. गॅस मी असा मीडियम ठेवला आहे, नाही ते आपला मसाला करपून जाईल. तर एक एक करून मी पनीर त्यामध्ये टाकते. शक्यतो गॅस मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्या, नाही तर पनीरची पूर्ण असं म्हणजे चुरा होईल. अशी तुटून जातात म्हणून. आता आपल्याला पनीर मसाला करायचा आहे. त्यासाठी मी ते कढई तापवायला ठेवली आहे आणि ते 2 ते 3 चम्मच तेल टाकले. आणि जे मी एक कांदा 2 कापून घेतले होते असे ते टाकलेत. शिमला मिरची टाकते. इकडे 1 मी शिमला मिरची यूज केली आहे. जास्त फ्राय नाही करायची आपल्याला, नॉर्मल असं 1 ते 2 मिनटं फक्त परतून घ्यायची आहेत. आणि आता आपण वाटण त्यात ॲड करूया. तर मी छानपैकी परतून घेते. ते 4 ते 5 मिनटं ते इथे मी झाकण ठेवला होता. आता आपले मसाले ॲड करूया. घरगुती मसाला मी 2 चम्मच घेतला आहे इकडे. मी ते हळद नाही ॲड करत आहे, कारण की ऑलरेडी मी पनीरमध्ये अर्धा चम्मच हळद घेतली होती. आणि 1 चम्मच धने पावडर आणि 2 चम्मच पनीर मसाला आणि चवीनुसार मीठ. आता मी पूर्ण एकजीव करून घेते सगळं वाटण. झाकण ठेवला होता मी ते 2 मिनटं. जो वाटणाचा पाणी राहिला होता तो टाकलाय. छोटा अर्धा ग्लास इथं तुम्ही पाणी ॲड करा, कारण की आपल्याला घट्ट नाही करायची, अशी थोडीशी ग्रेव्ही पाहिजे. आणि जो पनीर मी फ्राय करून घेतला होता ना तो ॲड करते यात. तर 3 ते 4 मिनटं फक्त आपल्याला वाफेवर ह्याला शिजून घ्यायचं आहे. पनीर मसाला आता आपला रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही नक्की अशाच प्रकारे ट्राय करून बघा, तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल.
आता नेक्स्ट स्टेप, पण जो पीठ मळून ठेवला होता ना, आता आपण तंदुरी रोटी करायला घेऊया. मी इथे एक छोटा गोळा करून घेतला होता. आता तो लाटून घेते. पीठ लावून आपल्याला लाटायचं आहे. आणि थोडं थोडं असं हाताने प्रेस करायचं आहे आपल्याला. त्याला प्रेस केल्यानंतर आपल्याला एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं पाणी लावायचं आपल्याला थोडंसं. आणि ज्या साईडला आपण पाणी लावलं आहे ती साईड आपल्याला तव्यावर टाकायची आहे. अलगद अशी टाकायची आहे. आणि नंतर बोटाने अशी प्रेस करायचे जेणेकरून ती अशी चिपकली पाहिजे. नंतर मी त्याच्यावर तीळ टाकते. तुम्हाला तीळ नको असतील तर नका टाकू. आणि मग मी याला प्रेस करून घेते. आणि ती साईड छानपैकी आपल्याला शिजून घ्यायची आहे. प्रेस केल्याने छानपैकी ती तव्याला अशी चिपकून राहते. आणि नंतर मी जाळी घेतली आहे. जाळीवर त्याची वरची साईड टाकली आहे आणि ती साईड आपल्याला चांगली भाजून घ्यायची गॅसवर. तंदुरी रोटी इथे तयार झाली आहे. आता मी याला मक्खन लावून तुम्हाला थाली सर्व करून दाखवते. मस्त खुसखुशीत अशी तंदुरी रोटी छान अशी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता थाळीमध्ये. सेम तंदुरी रोटीसारखी झाली आहे, घरगुती स्टाईल. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली माझी रेसिपी हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला रेसिपी आवडते सबस्क्राईब करा.